तर मित्रांनो आज शेतामध्ये आलतो. ऊन बी खूप पडलेलं आहे, तुम्हाला दाखवतो हे पा ऊन. आणि इकडं आपला हौद वगैरे फुल भरलेला आहे. इकडे हे सोलारच्या पाठीवर छोटीशी मोटर चालू आहे इकडच्या आळ्याच्या शिडावरती. इकडं खाली आळ्या तर त्यांना गार लागा म्हणून इकडं आपलं हे. आणि इकडं आज सकाळ सकाळी लकस बी आलता. काय 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 म्हणतो लकस? हाय बाय कर आमच्या ब्लॉग मध्ये चल. हे बघा इकडे येऊन बसला होता आज. तर मित्रांनो इकडे भुईमुगाला पाणी सोडलेलं आहे बा. इकडे भुईमुगाला पाणी सोडलेलं आहे, पूर्ण झालंय. थोडा राहिला इथं भिजायचा आहे बा, 2च ओळी राहिल्यात. आणि इकडे चालू आहे लॉट रेशीमचा. पूर्ण शेडात लॉट चालू आहे आळ्याचा. एवढी इकडचा पाला संपला, आता इकडचा राहिलेला एवढा. तर मित्रांनो आता भुईमुगाला पाणी सोडलेलं आहे ना इकडं. तर एक गंमत पा, आता तिकडे पाणी सोडलेलं आहे पण ऊन तर भरपूर लागतंय, त्याच्यामुळे मी इकडं लिंबाच्या किंवा आंब्याच्या सावलीला येऊन बसत असतोय. पण आणि जर ओळ कशी भरली ते ओळखायचं असलेल तर एक हे बगळे दिसतात का, हे जिथं पाणी चलन त्या पाण्यासोबतच चालतात, कारण की त्याच्यातून किडे निघतात ना, ते खातात, ते त्याच्यासोबतच चालतात. तर याच्यामुळेच कळतंय की ओळ भरली का नाही. आता ते तिथून फोडलं ना, ते पाण्यासोबतच असं चलत चलत येणार. आणि इथं शेवट आहे, इथं हे पाहिजे तुम्हाला दाखवतो. हे पाहिजे इथं इथपर्यंत आलं ना, लगेच मग फोडायला जायचं. त्यामुळे एकदम सोपं आहे. ते ते राईट इथपर्यंत आल्यावर कळून जातं की ओळ इथपर्यंत भरायला आलेली. कशी आहे आपली सिस्टम, आहे का नाही? किती भारी नेचर दिसतंय इकडं. मित्रांनो आता ओळ भिजलेली तुम्हाला दाखवतो. हे पा, हे पा आता इथं इथं आलते लास्टला, सगळ्या शेवटला बांधापाशी बघे आलते. हे पा ओळ भिजलेली बरोबर, हाय का नाही गंमतच एक. हे पा पूर्ण भिजलेली. आता फोडायला जाऊ. हे आमचे मित्र दारे दारताने हमेशा सोबतच असते. तर भारी फील होतं ते असल्यावर, असं वाटतं कोणीतरी आहे जवळ. एकदम भारी वाटतं. आता ओळ भरलेली, मी फोडायला जातो. तर मित्रांनो बघा आता इथं फोडलं. हे पा, आणि लास्टची ओळ राहिलेली, ही एकच लास्ट ओळ राहिलेली. त्याच्यानंतर या शिडाच्या पलीकडून घास आहे, त्याला पाणी सोडायचंय. आता जाऊ. तर मित्रांनो आता तिकडचं भुईमुग पूर्ण भिजायचं झालेलं आहे. आता इथं हा ऊसच चालू करायचा आहे. इकडं ह्या गवताला पाणी सोडायचं. ह्या आता पूर्णपणे चालू करत ऊसच पूर्ण चालू केलं. आणि इकडं ह्याला पपाया आलेल्या आहेत आपल्या पपाईच्या झाडाला. इकडं आंबा वगैरे, आंब्याला यंदा नाही आला तर इकडे जांबात झाड वगैरे आहे. तर पहा मित्रांनो आता तिकडचा पूर्ण भुईमुग इकडचं गवत वगैरे होऊन आता इकडे सोडलंय. आपण इकडे फेकलेल्या शेवऱ्यांना पाणी. हे पहा आता याला पाणी द्यायचं. तिकडचं भुईमुग गवत सगळं झाले, आता इकडे सोडले पाणी. आणि हे बगळे पहा माझ्या सोबतच आहेत. आता इकडे पाणी आणले की लगे इकडे आले माझ्या सोबत लगेच. हे पहा म्हणजे असं एकदम भारी वातावरण आहे. लगेच माझ्या सोबत येते ते. हे पहा झूम करून दाखवतो तुम्हाला. पहा आहेत का नाही. आता या शेवऱ्यांना पाणी सोडले, पहा किती मस्त झालेत, हिरव्यागार. आता खूप मोठाले झालेत, आधी छोटाले होत्या. आता बघा आता हा पहा गहू आहे का, हा बी हार्वेस्टिंगला आलेला आहे. पण हार्वेस्टरच भेटा नाही गहू काढण्यासाठी. सध्या लयच डिमांड आहे हार्वेस्टरला. हे पहा पूर्ण वाळून गेलाय असं कडक. फक्त आता हार्वेस्टर भेटले की हा पूर्ण काढून टाकायचा. पण हार्वेस्टर भेटा नाही, तर हे काढायच लागेल. काम वगैरे झालं आजचं शेतातलं पूर्ण. आता घरी जायचं टाइम झालेला आहे. इकडे सूर्य पण आलेला आहे. पहा तुम्हाला दाखवतो. जो सनसेट पाहायला लोक ट्रिप प्लॅन करतात, तसा सनसेट गावाकडे रोज पाहायला मिळतो. पहा आहे का ओरिजिनल. तर आता चला बाय, मी जातो घरी. कसा सनसेट वाटला कमेंट करून सांगा.